हॅलो एव्हरीवन, मी कश्मीरा कुलकर्णी. नमस्कारम, मी सोनाली शेवाळे. तर मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, म्हणजे आतापर्यंत बसायचं कसं, श्वास कसा घ्यायचा, या सगळ्या गोष्टी आपण शिकत आलेलो आहोत. तर आज त्याच्या पुढे नेमकं काय करायचं, म्हणजे आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन योगाला सुरू करण्यासाठी काय करता येईल ते आपण विचारणार आहोत. पण त्याच्या आधी ना मला ना म्हणजे आता शिकायचंय म्हणून मग मी काय केलं, आता नवीन नवीन आपण योगा शिकायला जाणार आहोत, तर जरासं 1-2 मॅट मागवावे. म्हणजे जाऊन घ्यायला वेळ नव्हता ना शूटिंगमुळे, त्यामुळे. पण मला कळलंच नाही इतक्या प्रकारचे मॅट असतात, त्याचे मटेरियल, मग ते काय पातळ इतके एवढं थिक, ते मला कळलं नाही. तर मला असं वाटलं की यांना पण प्रश्न पडत असेल की कुठला मॅट चांगला आणि कुठून मागवा, असं काही असेल तर आपण विचारूया. तर तसं काही आहे का? सगळ्यात आधी तर खूप आपण हे मॅटच्या फॅन्सी झोनमध्ये अडकायचं नाहीये की खूप एक्सपेन्सिव्ह मॅट असेल तर ती चांगली वगैरे, असं काही नाहीये. एक सुरुवातीला बिगिनर्स करताना रबर मॅट घ्यायचं, जेणेकरून काय होतं की जोपर्यंत तुमची बॉडी अलाइनमेंटमध्ये किंवा तुम्हाला ग्रिप जोपर्यंत येत नाहीये किंवा बॅलन्स जोपर्यंत येत नाहीये ना, तोपर्यंत तुम्ही रबर मॅट वापरायची. आणि जसं जसं तुमचं थोडं ॲडव्हान्स स्टेजकडे जातं, प्रॅक्टिसमध्ये येतात, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की आता माझी बॉडी मी बॅलन्स करू शकते, ग्रिप येते, मी होल्ड करू शकते, बॉडीवर कंट्रोल आलाय, त्यानंतर तुम्ही अशा कॉटन मॅट वगैरे मागवू शकता. कॉटन मॅट प्रेफरेबली का, कारण ते आपण मशीनमध्ये टाकून धुवू शकतो आणि व्यवस्थित सुकवून. पण याच्यावर ग्रिप येण्यासाठी ना थोडासा तुमच्या बॉडीवरचा कंट्रोल आणि होल्ड, म्हणजे हे हलत नाहीये. हे हलते, म्हणजे आपला कंट्रोल असेल तर आपण ह्याच्यावर, आपला कंट्रोल नाहीये तोपर्यंत ते आपल्याला कंट्रोल करते. त्यामुळे प्रॅक्टिस करा आणि आपला कंट्रोल असं मला वाटलंय. करेक्ट आहे. रबर मॅट थोडं तुम्हाला जास्ती सपोर्ट करतं. ऍक्च्युली मॅटचं आणि तुमचं पण खूप चांगला संबंध असला पाहिजे, एक कनेक्शन असलं पाहिजे तुमचं मॅट बरोबरचं. तुमचं कनेक्शन कसं की तुम्ही मॅटवर पाऊल ठेवलं की एकतर तुम्हाला शांत वाटायला पाहिजे. हे सगळं कधी होतं, पण त्या मॅटवर तुम्ही किती वेळा प्रॅक्टिस केली आहे यावर ते ठरतं. जेवढी जास्त तुम्ही तुमच्या मॅटवर, माझी पहिली मॅट रबर मॅट होती, त्यावर मी समजा 100 सेशन प्रॅक्टिस केले असतील, मग मी कॉटन मॅट घेतली असेल, तर ऑफकोर्स माझा कॉन्फिडन्स वाढलेला असतो, होल्ड आलेला असतो, कंट्रोल आलेला असतो. आणि प्लस काय होतं की त्या आपल्या मॅटवर आपण पाऊल ठेवलं ना की आपला प्रॅक्टिसचा झोन ऑन होतो. म्हणून काय करायचं माहितीये, आपली मॅट सहसा दुसऱ्यांना कधी प्रॅक्टिसला वापरू द्यायची नाही. आपली मॅट आपण स्वच्छ करणे, धुणे, ती व्यवस्थित मेंटेन करणे, ठेवणे आणि त्याच मॅटवर रेग्युलर प्रॅक्टिस करत राहणे, यांनी आपल्या आणि मॅटचा संबंध, कनेक्शन असं बसत जातं. जसं आपण नाईट ड्रेस घातला की आपल्याला झोप लागायला लागते की काय, बेड आपली उशी, आपली चादर, तसं आपला मॅट आपल्या बेडरूम मध्ये झालं की काय झोप लागायला लागते की काय असं वाटतं, किचन मध्ये आलं की भूक लागते की काय असं वाटतं, तसं आपल्या मॅटवर आलं की योग करावा असं वाटलं पाहिजे, ध्यान लागलं पाहिजे. त्यामुळे मॅट बद्दल समजलंय. येस, तर आपापल्या मॅटवर बसा बरं सगळ्यांनी. पुढचं शिकायचं, बसा चला आपल्या मॅटवर बसा, पाण्याची एक बाटली घ्या, मस्त नॅपकिन घेऊन बसा. हळूहळू आता आपण पुढे जातोय, आपल्याला स्वेटिंग पण होऊ शकतं, आपली बॉडी तप्त होऊ शकते, आपण ओम वगैरे चॅन्टिंग करणार आहोत आणि हायड्रेशनसाठी पाणी तुम्ही पित राहायचं आहे, सिप करून. ठीक आहे, चला. तर मागच्या 2 एपिसोड मध्ये काय झालंय, अर्ध सिद्धासनामध्ये बसले, हात पाम्स अप केले, शोल्डर्स अप, चेस्ट ओपन, डोळे बंद, श्वास 3, शांत आणि मोठा श्वास घ्यायचा आहे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. शांत आणि मोठा श्वास घ्यायचा. हळूहळू श्वास सोडायचा. स्लो अँड डीप इनहेल, लॉंग एक्सेल. हे रिलॅक्स युअर ब्रीथ इन. असं काय करतात ना. येस, आता श्वास घेईपर्यंत आपण पाम्स अप केलेत. आता 3 श्वास झाल्याच्या नंतर आपल्याला ओम चॅन्टिंग करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण होल्ड करतो योग मुद्रा, ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा. आता या मुद्रेला काही जण योग मुद्रा म्हणतात, काही जण ज्ञान मुद्रा म्हणतात आणि काही जण ध्यान मुद्रा म्हणतात. असं का बरं करतात,
तर मला शास्त्रानुसार एक आठवलंय. क्या बात आहे. आपल्या शास्त्रामध्ये आपण म्हणतो की गुरुशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही आणि हस्तशास्त्रामध्ये हे गुरुचं बोट आहे. हो का? हो, आणि तो सपोर्ट मिळाल्यावर आपण गुरुमधून मिळणारं ज्ञान हे सर्क्युलेट होत असेल आणि ती ज्ञान ग्रहण करण्याची आपली मेंटल इमोशनल तिथे कंडिशन सुरू होत असेल असं मला वाटतं, कारण हे गुरुचं बोट आहे आणि ते कंडिशन केल्यानंतर हे मला नव्याने कळलंय. हा, हे मला ही म्हणाल्यावर सुचलंय. करेक्ट. तर हे गुरुचं बोट आहे. तर ती जसं म्हणाली तर ते मी आता तुला योगिक शास्त्रामध्ये सांगते कसं आहे. याचा योगिक दृष्टिकोन काय माहितीये का? आपल्या सगळ्या टिप्स मध्ये की नाही पंचतत्वांच्या आणि पंचप्राणांच्या एनर्जीज असतात, बरोबर, आणि त्या टिप्स मध्ये असतात. आता बघा, ही तर्जनी आहे, हा अंगुष्ठ आहे, म्हणजे इंडेक्स फिंगर आणि थंब. ज्यावेळी तुमची तर्जनी अशी झुकायला लागते तुमच्या अंगुष्ठाकडे आणि ध्यानमुद्रा फॉर्म होते. म्हणजेच काय, तर्जनीचं बोट आमच्या योगिक शास्त्रामध्ये जीवात्माचं बोट सांगितलेलं आहे. म्हणजे तर्जनीच्या टिप्समध्ये जीवात्माच्या एनर्जीज आहेत बरं का. आणि अंगुष्ठाच्या बोटमध्ये परमचेतना आहे. तर ज्यावेळी तुमचा जीवात्मा तुमच्या परमचेतनेकडे नतमस्तक होणार आहे, ऑलमोस्ट झुकणार आहे, हा असा आपला जीवात्मा परमचेतनेकडे नतमस्तक होतोय आणि असा झुकतोय, तेव्हा ती योगमुद्रा, ज्ञानमुद्रा आणि ध्यानमुद्रा फॉर्म होतीये. वा. हा, आणि तुम्हाला चेक करायचं असेल की मी बरोबर करतोय का, करतेय का, तर लक्षात ठेवा टिप्स जे आहेत ते बरोबर एकमेकांवरती स्लाइटली अगदी घट्ट नाही प्रेस करायला जायचं, फक्त असे टेकवायचे आहेत, जेणेकरून तुमचं काय होणार आहे, हा सर्कल फॉर्म होतो. हा सर्कल इंडिकेशन आहे की तुम्ही बरोबर केलंय. हा, छान सर्कल फॉर्म झालाय. आणि बाकी जे तुमचे 3 बोट आहेत, 3 फिंगर्स, ते मात्र स्ट्रेट आणि जुळलेले पाहिजेत. जुळले, छान सर्कल फॉर्म झाला. ही बरोबर तुमची योगमुद्रा आणि ध्यानमुद्रा. तुम्ही मस्तपैकी मांडीवर ठेवायची, डोळे बंद करायचे आहेत, एल्बो तुमचे सॉफ्ट असायला हवेत. आणि आता आपण करणार आहोत 3 वेळा ओम चॅन्ट. कसं करायचंय आपल्याला ओम चॅन्ट? ओम मध्ये काय काय येतं? अ, उ आणि म, ही 3 मूळाक्षरं ओम चॅन्ट मध्ये येतात. आता ही 3च का बरं येत असतील, दुसरी काय येत नाहीत? कारण ही मूळाक्षरं जी आहेत ना, त्याच्याकरता आपली जीभ जी आहे ती ट्विस्ट किंवा फोल्ड होत नाही. तुम्ही म्हणून बघा, अ, उ, म, ही 3 अशी मूळाक्षरं आहेत की ज्यामध्ये तुमची जी टंग आहे ती ट्विस्ट अँड टर्न होत नाही किंवा फोल्ड होत नाही. त्यामुळे जर कोणाला बोलता येत नसेल, मुख्य असतील, तरीही त्यांना ओम म्हणता येतो. वा. त्यामुळे ओम हा एक असं युनिव्हर्सल मुळाक्षरांचं कॉम्बिनेशन आहे की ते कोणालाही म्हणता येतं. अगदी लहान बाळ पण अ, उ, म असं काय काय उच्चारण करत असतात आणि युनिव्हर्सचा साऊंड पण तोच आहे. एक्झॅक्टली. त्यामुळेच तर आपण ओम म्हटल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या, आता आपला ऑरा म्हणजे बघा, हे पूर्ण अप केलं मी ॲज स्ट्रेच ॲज पॉसिबल आणि पूर्ण गोल फिरवून घेतलं ॲज पॉसिबल ॲज. एवढा माझा ऑरा आहे बरं का. तर ओम म्हटल्याच्या नंतर काय होतं माहितीये, या पूर्ण ऑरामधल्या एनर्जीज पॉझिटिव्ह होतात. युनिव्हर्सल जे अ, उ, म मूळाक्षर आहेत ना, त्या एनर्जीज आपल्या आतमध्ये इन्कल्केट होतात. आपला ऑरा क्लीन होतो. आता हा मी तुम्हाला फिजिकली हाताने तुमचा ऑरा दाखवला, पण हा एक्सटेंड करता येतो. कसा एक्सटेंड होतो? हात जरी एवढेच एक्सटेंड करता आले तरी तुमची दृष्टी, जसं आमच्या भरतनाट्यम मध्ये म्हणतात, यतो हस्तस ततो दृष्टी, जिकडे हात जातो तिकडे दृष्टी गेली पाहिजे. तर तुमचा हात इथपर्यंत जाऊ शकतो की नाही. आता हे भरतनाट्यमचं आहे थोडंसं, पण त्यातनं तुम्हाला कळेल. आणि ततो दृष्टी, आता दृष्टी इथे नाही बघायचं हाताकडे, थोडं चिनअप करून लांबवर बघितलं की नाही की तो ऑरा एक्सटेंड होतो. सो तुमची नजर जेवढी लांब पर्यंत बघता ना, तसा तसा तो ऑरा एक्सटेंड होतो. एनर्जी पण होते एक्सटेंड तशी. एनर्जी पण, रेकी मास्टर पण आहे मी, तर रेकी मध्ये पण पूर्ण अशा हाताने एनर्जी देतो. ते डिस्टन्स रेकी प्रकार पण आहे त्याच्यामध्ये. तर आणि पूर्वीच्या काळी आपण बघितलं असेल, खूप आत्ता तुम्ही बघत असेल व्हिडिओज मध्ये पण, की एखादी वस्तू लांबून तुम्ही अशी ढकलू शकता, घेऊ, तेवढं कॉन्सन्ट्रेशन, तेवढ्या लेवलचं कनेक्शन तुमचं असेल
तर मला वाटतं ते ऑरा एक्सटेंड झाल्यावरतीच आपण तिथपर्यंत पोहोचू शकत असतो. एक्झॅक्टली आपण अशी उदाहरणं पण ऐकली आहेत. आणि तुम्ही नजरेने किंवा तुमच्या एनर्जीजनी जेवढा तुमचा ऑरा एक्सटेंड करत जाताना तुम्हाला स्ट्रेचिंगचं टेक्निक पण कळतं. हात तुमचा असा इथे असणं, तुम्ही तो स्ट्रेच करणं, तुम्ही अजून सपोर्ट देणं, तुम्ही अजून स्ट्रेच करणं, त्या स्ट्रेचिंगचं टेक्निक पण तुम्हाला कळतं. ते आपण हळूहळू पुढच्या भागांमध्ये बघणार आहे. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे की मुद्रा ही आपली योग मुद्रा होल्ड झाल्याच्या नंतर, मांड्यांवर ठेवल्यानंतर, शांत डोळे बंद केल्यावर, चेस्ट ओपन, शोल्डर बॅक आणि स्पाइन स्ट्रेट असताना हळूहळू आणि मोठा श्वास घ्यायचा आहे. Slow and deep inhale. Deep inhale. Relax your breathing. Feel your Omkar vibrations. तुम्ही केलेल्या ओमच्या उच्चारणामुळे जे काही व्हायब्रेशन्स क्रिएट झालेले आहेत ते पूर्ण शरीरावर आणि तुमच्या ऑरामध्ये फील करायचे आहेत. स्लोली ओपन युअर आईज. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. मस्त. मला ना एक प्रश्न आहे. आता 3 त्याच्यामध्ये येतात, आ उ म, तर ते 3ही समान पाहिजे का? आ जास्त पाहिजे, उ थोडा कमी, म असं काही त्याच्यामध्ये असतं का? आता हा खूप चांगला प्रश्न आहे. तुम्हाला पण मिळणार आहे, मला थँक्यू म्हणा. तर अ उ म हे तुम्ही इक्वली डिवाइड करायचं आणि करायचं. दुसरा महत्वाचा मुद्दा, जसं जसं तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जाता, जसं जसं तुम्ही पुढचं पॉवर योगा, ट्रेडिशनल हठयोग करायला लागता, तेव्हा मात्र तुम्हाला टीचर इन्स्ट्रक्शन देत असते तुमची प्रोग्रेस बघून की आज तुम्ही अ एक्सटेंड करायचा आहे, उ आणि म संपवायचा आहे. आज तुम्ही उ एक्सटेंड करायचा आहे, अ आणि म छोटा ठेवायचा आहे. आज तुम्ही म जास्तीत जास्त एक्सटेंड करायचा आहे, अ आणि उ इक्वल ठेवायचा आहे. तर हे जे आहे ना ते थोडंसं ॲडव्हान्समध्ये येतं. पण आपण बिगिनर्स होत की नाही, म्हणून आपण काय करायचं, अ उ म इक्वली डिवाइड करायचं. म्हणजे त्याचे आहेत अर्थ वेगळे जे आपण हळूहळू आपण शिकणार आहे. आणि त्या ॲडव्हान्स लेवलला जाता जाता प्रॅक्टिस वाढता करण्याच्याच गोष्टी आहेत. सो आता बिगिनर्स लेवलला अ उ म इक्वली डिवाइड. आता अ उ म म्हणताना सुद्धा ना तुमच्या तोंडाचं जे काही असायला हवं त्याच्यात पण नियम आहेत बरं का. म्हणजे अ ज्यावेळी म्हणताना तेव्हा पूर्ण तोंड तुमचं उघडं पाहिजे, ॲज पॉसिबल ॲज बिग आ. ओके. उ करताना थोडंसं येस उ हे झालं पाहिजे, उ. आणि म करताना पूर्णपणे बंद झालं पाहिजे, जसं आपण भ्रामरीला करतो. कळलं? म्हणजे आम्हाला भ्रामरी माहिती नाही, हो की नाही? हळूहळू सगळं शिकवणार. अ ला मोठा ओपन, उ ला थोडा क्लोज आणि म ला पूर्णपणे बंद. कळलंय? कधीही तोंड उघडताना आ म्हणताना अजिबात त्याच्यामध्ये कंजूसी करायची नाही, अर्धवट उघडले वगैरे, कारण ना तुमचा जॉ पण वर्क झाला पाहिजे. तर पूर्ण उघडायचं. आणि पूर्ण उघडल्याच्या नंतर काय होतं माहितीये, आता यालाही कारण आहे
की अ ला मोठा, मग उ ला कमी, मग म ला बंद. अ साठी जेव्हा उघडतं आणि अ जेव्हा चॅन्ट करत असताना तेव्हा सगळे व्हायब्रेशन्स तुमच्या पोटावर, नेवलच्या इथे आणि पूर्ण तुमच्या या भागामध्ये येतात. लोअर ॲब्डोमिनल स्टमक एरिया, तिकडे तुम्हाला व्हायब्रेशन जाणवणारे अ म्हणताना. उ म्हणताना चेस्ट, शोल्डर्सवर जाणवणारे आणि म्हणताना पूर्ण चेहरा, सहस्रार चक्र, डोकं आणि वरच्या भागामध्ये जाणवणारे. म्हणजे सुरुवात होणार आहे नेवल चक्रापासून ते तुमच्या सहस्रार चक्रापर्यंत एनर्जीज भरत असा सर्कल फॉर्म होणार आहे. आणि आपण काय करतो ते रिपिटेटिव्ह करतो. आता आपण 3दाच म्हटले, पण जसं जसं ऍडव्हान्सला जाणार 5 वेळा म्हणतो, मग 7 वेळा म्हणतो, मग 11 वेळा म्हणतो आणि 108 वेळा सुद्धा म्हणू शकतो बरं का. फक्त 108 ला काय होतं, बॉडी तप्त होते म्हणून चंद्रभेदन वगैरे करायला लागतं, ते आपण पुढे शिकूया. पण कंटिन्युअस ते 3 वेळा म्हटल्याने काय होतं, नेवल टू सहस्रार, अगेन नेवल टू सहस्रार, असा तो ऑरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि एनर्जीज क्रिएट व्हायला सुरुवात होते. आणि हे सगळं तुम्हाला सुद्धा फील झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. म्हणून एकदा आपण एपिसोड संपवता संपवता आमच्या बरोबर तुम्हीही 3 ओम म्हणून आपण हा एपिसोड संपवणार आहोत. ठीक आहे. पहिले सगळे पोझिशन अर्धसिद्धासन, आता अर्धसिद्धासनामध्ये बसायचं आज शिकलोय आपण. येस. त्याच्यानंतर ध्यान मुद्रा, योग मुद्रा आणि ज्ञान मुद्रा होल्ड करायचे आहे. शोल्डर मस्त फिरवून घ्यायचे श्वास घेऊन, श्वास सोडत, शोल्डर मागे, चेस्ट ओपन, शोल्डर बॅक, स्पाइन स्ट्रेट, क्लोज आईज, डोळे बंद. 3 वेळा ओमकार चॅन्ट करणार आहोत. शांत आणि मोठा श्वास घ्यायचा आहे. Slow and deep inhale. Deep breathe in. Relax your breathing. श्वासोच्छवास नॉर्मल ठेवायचा आहे. ओमकारचे व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. मस्त वाटतंय. जो आपण श्वास घेतलेला असतो ना, तो सोडता सोडता हा ओमचं उच्चारण आपण केलेलं आहे बरं का. त्याच्यामुळे श्वास जेवढा जास्त घ्याल ना, तितका तुमचा ओम एक्सटेंड होणार आहे. क्लासमध्ये मला हे प्रश्न येतात की आमचा होत नाहीये एक्सटेंड, तुमचा जरा जास्ती एक्सटेंड होतोय, असं का होतंय? तर ब्रीथ इन स्पेस जास्ती असल्यामुळे आणि श्वास जास्ती घेतल्यामुळे, श्वास सोडता सोडता हा ओम बोललेला आहे आपण, त्याच्यामुळे मग तो एक्सटेंड. हो, आता पण मला वाटतं दुसऱ्या ओमच्या वेळी तुझं आ जास्त वेळ होतं, माझं थोडं, कारण मी माझ्या श्वासाचे एक सारखे 3 भाग केले. आणि गुरु नाही, एवढ्या वर्षांची प्रॅक्टिस, आपण नवीन नवीन आहे जरा, त्यामुळे तो फरक आहे. म्हणजे पण सेम मॅच होईल असं नाही, प्रत्येकाचं हे वेगळं असतं. श्वासामध्ये 3 वेगवेगळे आपल्याला समान भाग करून आता आ, उ आणि मग श्वासाची जेवढी स्पेस आहे त्याचे 3 भाग, माझ्या श्वासाची जेवढी आहे त्याचे 3 भाग. पण ब्रीथ इन स्पेस वाढवण्याचं गोल मात्र सगळ्यांचं आहे. त्यामुळे ते रोज प्रॅक्टिस करता करता तुमची ही ब्रीथ इन स्पेस वाढत वाढत जाऊन लंग्स ओपन होऊन, मस्त हार्ट चक्रा ओपन होऊन, ज्यावेळी तुम्ही श्वास घ्याल आणि मस्त लॉंग ओम कराल, 3 ओम मध्ये तुम्हाला पूर्ण ऑरा क्लिन्झिंग होणार आहे तुमचं.
मस्त. तर आजच्या भागातलं कमाल अशी माहिती मिळालेली आहे. मला असं वाटतं की दिल भी बडा कर देते श्वास ले लेके यु नो असं छाती चौडी करतो असं होतं ना. दिल बडा लंग्स ओपन होतात, हार्ट चक्र ओपन होतं आणि डिव्हिनिटी आतमध्ये जाते. तर त्यासाठी आधी स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे ही इच्छा तुमच्या मनात जर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या शारीरिक मानसिक या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि तोच विचार करून अगदी बेसिक गोष्टींपासून तुमच्यापर्यंत ते नॉलेज पोहोचवण्यासाठी आमचा हा अट्टहास आहे. यापूर्वीचे 2-3 व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बसायचं कसं आहे, श्वास कसा घ्यायचा आहे. आज मुद्रा शिकली, त्याच्या मागचं शास्त्रीय आणि योगिक ह्या सगळ्या गोष्टीची कारणं पण आपल्याला माहिती आहेत. त्यामुळं प्रॅक्टिस सुरुवात करायला मला वाटते काहीच हरकत नाही. फुकट आहे आणि तुमच्या फायद्याचं आहे. आयुष्य वाढणार आहे, शरीर चांगलं राहणार आहे, मानसिक दृष्टी चांगली राहणार आहे. मग का नाही करणार तुम्ही? आणि तुम्ही जर पहिले 3 एपिसोड बघून हे सगळं सुरू केलं असेल तर बिंग अ टीचर मी तुम्हाला नक्कीच आश्वासन देते की तुमचं ऑलरेडी तुमच्या फिजिकल, इमोशनल, मेंटल आणि स्पिरिच्युअल डायमेन्शनवर काम चालू झालेलं आहे. ते तुमच्या कंट्रोलमध्ये आणि होल्डमध्ये येणार आहे आणि तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सन की तुमचे सगळे डायमेन्शन्स तुम्ही स्वतः मॅनेज करता. अशा पद्धतीची तुमची पर्सनॅलिटी बनणार आहे, ज्याला आपण म्हणतो सेल्फ सफिशियंट, एक्झॅक्टली, रिलायबल, सेल्फ डिपेंडंट. स्वतःवर काम करा आणि मस्त सेल्फ सफिशियंट व्हा. येस. आणि मग ते करत असताना एक छान सेल्फी पाठवली तरी चालेल. अरे वा. चलो बाय बाय फॉर द टुडे. थँक्यू सो मच. नमस्कार.